नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर या कलियुगामध्ये असा एक व्यक्ती आहे की ज्याला हनुमंतरायाने दर्शन दिले होते. तसे त्याला प्रभू श्रीरामांनी 2 वेळा दर्शन दिले होते. आणि बघायला गेले तर माता पार्वती आणि शंकरांनी सुद्धा त्यांना दर्शन दिले होते. तर कोण आहे हा भाग्यवान व्यक्ती, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर कथा अशी आहे की साधारणतः बाळ जन्माला यायला 9 महिने लागतात. परंतु या बाळाच्या बाबतीत काही उलटच घडलेलं आहे. या बाळाला जन्माला यायला 12 महिने लागले. आता साहजिकच आहे, जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा तो रडू लागतो आणि विशेष करून त्याला कुठल्याही प्रकारचे दात नसतात. परंतु हा बाळ जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला 32 दात होते आणि तो रडू न लागता त्याच्या मनातून मुखातून एकच नाव आलं, ते म्हणजे राम. तर ही सर्व आश्चर्याची बाब पाहून त्याच्या आईला त्याची भीती वाटायला लागली. तर त्याच्या आईने त्या बाळाला एका दासी सोबत आपल्या माहेरी पाठवले आणि त्या देवाघरी निघून गेल्या. तर त्या दासीने त्या बाळाला 5.5 वर्ष कसे बसे सांभाळले आणि ती दासी सुद्धा या बाळाला सोडून देवाघरी पोहोचली. तर आता तो बाळ होता, तो दारोदारी भटकत होता. 5.5 वर्षाचा मुलगा, तो लहान दारोदारी भटकत असे, भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. तर त्याची हे हालत पाहून माता पार्वती, जगतजननी माता पार्वती यांना त्याची दया आली. तर स्वयं माता पार्वतींनी एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या धर्तीवर आल्या आणि रोज त्या बाळाला जवळ बोलू त्याला स्वतःच्या हाताने भरवत असत. तर आता तुम्हाला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय, तरी सुद्धा सांगतो मी. आज आपण या व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांचे नाव आहे गोस्वामी तुलसीदास, ज्यांनी रामचरित्र मानस याची रचना केली होती. तर तुलसीदास आणि हनुमंत यांची भेट कशी झाली याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर तुलसीदास आणि त्यांची पत्नी चांगल्या प्रकारे वैवाहिक जीवन जगत होते. तुलसीदासांचे आपल्या पत्नीवर जीवापड प्रेम सुद्धा होते. तर एक दिवस असा आला की तुलसीदासांची पत्नी तिच्या भावासोबत तिच्या माहेरी जायला निघाली. तर आपली पत्नी माहेरी जायला निघाले हे काही तुलसीदासांना सहन झाले नाही. तर तिच्या पाठोपाठ हे सुद्धा तिच्या माहेरी गेले. ही गोष्ट तुलसीदासांच्या पत्नीला समजतात ती खूप रागावली. नको नको त्या गोष्टी तुलसीदासांना सुनावू लागली. तुलसीदासांना म्हणाले की तुम्ही धिक्कार आहात. जर माझ्या हाडामासाच्या शरीरावर तुमची एवढी आस आहे, त्यातील अर्धी जरी तुमच्या प्रभूवर तुमची आस असती तर तुमच्या बेड्या पार झाल्या असत्या. हे असे हृदय भेदणारे शब्द तुलसीदासांना खूप त्रास देऊ लागले. तर त्या गोष्टी तुलसीदासांच्या मनाला एवढ्या लागल्या की त्यांना समजून गेले की हा संसार म्हणजे एक मोहमाया आहे. तर त्यांनी त्याच वेळी प्रयागराज गाठले. ते प्रयागराजला गेले आणि तेथे आपले गृहस्थ वेश सोडून साधू वेश धारण केले. तर साधू वेश धारण केले आणि मग तिथून ते तीर्थाटन करत करत काशीला पोहोचले. आता काशीला पोहोचले त्यांना एका मानसरोवराजवळ कागभीषणी नावाचे एक ऋषी भेटले. आता कागभीषणी हे म्हणजे प्रभू श्रीरामचे खूप मोठे भक्त होते. त्यांना एका शापामध्ये अर्ध कावळ्याचं रूप प्राप्त झालं होते. तर असेच तुलसीदास ज्या ज्या ठिकाणी जात होते तिथे तिथे ते रामकथा सांगत होते. तर अशीच रामकथा सांगत असताना त्यांना तिथे एक प्रेत म्हणजे एक आत्मा त्यांना भेटली. तर त्या आत्माने सांगितलं की मी मला हनुमंतरायाचा पत्ता सांगतो. तर साहजिकच आहे की तुलसीदासांनी त्यांना विचारलं की सांगा त्यांच्याबद्दल. तर त्या आत्म्याने सांगितले की तुम्ही कथा सांगत असताना तिथे एक रोज म्हातारा व्यक्ती येतो. तो सर्वात आधी येतो आणि सर्वात शेवटी जातो, तोच हनुमंत आहे. तर तुलसीदासांना थोडस आश्चर्य वाटलं की हनुमंत राया तर माझी रामकथा ऐकायला येतात, ही गोष्ट खरी आहे की नाही. पण त्यांना ओढ होती हनुमंत रायांना भेटण्याची. तर एक दिवस असंच कथा सांगत असताना तो व्यक्ती आला. तर तुलसीदासांना माहितच होतं की हेच हनुमंत आहेत. तर त्यांनी जाऊन हनुमंतरायांचे पाय पकडले. तर हनुमंत चालाक बुद्धीचे ते म्हणाले नाही नाही मी हनुमंत नाहीच. पण तुलसीदासांना 100% माहित होतं की हेच हनुमंत आहेत म्हणून. शेवटी हनुमंतरायांनी आपलं मूळ रूप तुलसीदासांना दाखवलं आणि दर्शन दिले.